पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन प्रहार फेज 2 सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य पोलिसांनी. प्रश्न 2, कोणत्या राज्यात वायुशक्ती हा कार्यक्रम आयोजित होत आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 3, इंडिया बोधन एआय कॉन्फरन्स 2026 चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 5, मेघालयातील पहिल्या स्केट पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तुरा इथे. प्रश्न 6, भारतात अलीकडे डॉक्टरांच्या संख्येत किती सुधारणा झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे एकास 811. प्रश्न 7 पाहूया. तामिळनाडू राज्य सरकारने खासगी सहभागाने पाळीव प्राणी उद्यान बांधण्यासाठी घोषणा कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई आणि कोयंबतूर इथे. प्रश्न 8, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली क्रीडा महाकुंभाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे शिखर धवन यांची. प्रश्न 9, भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना एआय जनरेटेड आणि डीपफेक कंटेंट काढून टाकण्यासाठी किती वेळ दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 तास. 3 तासामध्ये तो व्हिडिओ रिमूव्ह केला जाईल. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या सहाय्यक सरला बेनचे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अमूल कंपनीच्या. प्रश्न 11, नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकीचे अध्यक्ष कोणी भूषवले? तर त्याचं उत्तर आहे सुधाकर दलेला यांनी. प्रश्न 12, केंद्र सरकारने संरक्षित स्मारकांच्या यादीतून किती स्मारके काढून टाकली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 18 स्मारके. प्रश्न 13 पाहूया. एडीबीने आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्याला $182 दशलक्ष मदत दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याला. प्रश्न 14, मध्य प्रदेश राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मंगूभाई सी पटेल हे. प्रश्न 15, संरक्षण अधिग्रहण परिषदेने कोणत्या देशासोबत 114 राफेल लढाऊ विमानांच्या कराराला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशातील. प्रश्न 16 पाहूया. भारतीय हवाई दलाने मलाक्का समुद्र धुनीजवळ कोणत्या देशाच्या नौदलासोबत संयुक्त इन सिटू हवाई सराव केला? तर त्याचं उत्तर आहे थायलंड देशासोबत. प्रश्न 17, जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी कोणत्या राज्यातील बालाघाटची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 18, डार्विन डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 फेब्रुवारीला. प्रश्न 19 पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांची 202वी जयंती कधी साजरी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे 12 फेब्रुवारीला. प्रश्न 20, राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह 2026 कधी साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 12 ते 18 फेब्रुवारी. प्रश्न 21, 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2 नवीन दुर्बिणी बसवण्यात कुठे मंजुरी देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची मंथली पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा.